एक प्रकारे आज तुम्ही बघताय की आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय की धोरण मराठी भाषा याच्यावरती जास्त जोर चाललेला आहे. म्हणजे टीव्ही मीडिया उघडली की आपला मराठी भाषेत चाललंय. ही महाराष्ट्रामधली पहिली महानगरपालिका असेल नवी मुंबई की आज हे मराठीची गळचेपी करतात. मराठीत पूर्णपणे मराठी शिक्षण बंद करायचं धोरण त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही या शिक्षण रूपांतर धोरणाला आमचा विरोध नव्हता ना, आमचा नाहीये. इंग्लिश मिडियम चालू करायला पाहिजे पॅरलल. एका साईडला इंग्लिश मिडियम चालू करा, एका साईडला मराठी मिडियम चालू असू द्या. पण यांनी ठरवलं की नाही, केजी पासूनच नाही, केजी पासूनच मराठी बंद, डायरेक्ट इंग्लिश चालू. हे कुठलं राज्य? महाराष्ट्रामध्ये राहून जर तुम्ही मराठी पहिल्यापासून बंद करताय, म्हणजे ही कुठली महानगरपालिका आहे? मेजॉरिटीच्या जीवावरती आम्हाला बोलून नाही द्यायचं. आम्ही या विषयाला आम्ही सभात्याग केला सर्वपणे, विरोध करून आम्ही सर्वपणे सभात्याग केला होता आमच्या सदस्यांनी. आणि मेजॉरिटीच्या जीवावर हे ठराव पास करून घेतला. म्हणजे आश्चर्य वाटतं. केजी चालू करा ना, केजी पासून इंग्लिश मिडियम चालू करा. त्याचं पहिलं मराठी जे चालू आहे ते मराठी पण चालू ठेवायला पाहिजे. आमचं तेच मागणं होतं. पण नाही, यांनी पूर्णतः मराठी बंद, म्हणजे मराठी नको, म्हणजे पूर्णपणे मराठी नको अशा पद्धतीने गणचेपी यांनी चालवली आहे. इथे मराठी शिकणारी लोक नाहीत अशाचा प्रकार नाहीये. मराठी शिकणारे आहेत ना. म्हणजे तुम्ही इंग्लिश केजी आता या वर्षापासून मराठीच पूर्ण बंद करणार आणि तुम्ही डायरेक्ट इंग्लिश केजी सुरुवात करणार. मराठीचं केजी पर्यंत मग पहिलीला जाणार, नंतर दुसरीला जाणार. म्हणजे मराठी भाषा बंद करणे या ठिकाणी मराठी भाषेला. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही मराठी बंद नाही करत, मराठी पण शिक्षण चालू ठेवलं. कसं शिक्षण चालू ठेवणार? जे शासनाचं धोरण होतं की आपण 5वी पासून इंग्लिश शिकवायला पाहिजे. आता सीबीएसईला आपण उलट धोरण चालू केलं की सीबीएसईला सुद्धा मराठी शिकवायला पाहिजे, मराठी हे द्यायला पाहिजे. आणि इथे या नवीन महानगरपालिकेच्या माध्यमातून जर मराठीचं जर बंद करण्याचा जर प्रयत्न चाललेला असणार असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही होऊन देणार नाही. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू यासाठी.